तुमचं आणि सारंगचं लग्न सारंगच्या मनाविरुद्ध झालंय हे खरं आहे का? त्यांचं लग्न माझ्याशी होणार होतं हे त्यांना माहित नव्हतं. वा, खूपच खरं बोलताय तुम्ही. ज्याची बाजू सत्याची असते ना ते नेहमी खरंच बोलतात. अहो पण तुमचा नवरा तर खोटं बोलतोय ना. सगळे पुरावे ओरडून सांगतायत की खून त्यानेच केलाय, पण तरीही ते नाही म्हणतायत. ज्या चाकूने खून झालाय त्या चाकूवर त्यांच्या बोटांचे ठसे आहेत, तसे पुरावे आहेत आमच्याकडे. सर, खोटं ओरडून सांगितलं ना तरी ते सत्य होत नाही. आणि तुमच्याकडे जे रिपोर्ट आहेत त्यात अजून कोणाचे तरी ठसे आहेत हे सिद्ध झालंय ना आता. पण त्यामुळे तुमचा नवरा निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही ना. फार फार तर ज्या दुसऱ्या कोणाचे ठसे आहेत त्याने आणि सारंगने मिळून हा खून केलेला आहे असं होऊ शकतं. हे बघा, मला ना या कायद्यातलं काहीच कळत नाही, पण माझं मन मला सांगतंय की सारंग सर असं कधीच करू शकत नाही. दुर्दैवाने कोर्ट कायद्यावर आणि पुराव्यांवर चालतं, मनावर नाही. माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या माणसाने लग्नानंतर तुम्हाला स्वीकारलं नाही, तुमच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलला नाही, तुमच्याशी संवाद साधला नाही, तो माणूस चांगला आहे असं म्हणायचंय तुम्हाला? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. माझ्या सहकारी वकिलांनी तोंड सांभाळून बोलावं. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू माय लॉर्ड. ओके माय लॉर्ड. मिसेस सावली, ती मुलगी तुमच्या नवऱ्याची, त्यांच्या कंपनीची बदनामी करत होती, हा राग त्यांच्या मनात होता आणि तिथे गेल्यावर तिने केस मागे घ्यायला नकार दिला. याचा त्यांना राग आला आणि या रागामुळे त्यांनी तिच्या पोटात चाकू खुपसला आणि तिचा खून केला. यात न समजण्यासारखं काय? हे सत्य आहे. नाही, खोट आहे हे. निर्दोष आहेत ते बघा ना तुम्ही त्यांच्याकडे एकदा तरी. माझे सारंग सर माझा तितकाच मान ठेवतात जितका ते त्यांच्या आईचा ठेवतात. त्यांचं अस्तित्व म्हणजेच माझं अस्तित्व आहे. लहानपणापासून ना माझ्या विठुरायाने माझ्या समोर न येता कायम माझा सांभाळ केला आणि आता साक्षात सारंग सरांच्या रूपात तो माझ्या सोबत माझ्या समोर उभा आहे. स्वतःच्या फक्त असण्याने जो आधार देऊ शकतो, संजीवनी देऊ शकतो, तो एखाद्याचं आयुष्य हिसकावून नाही घेऊ शकत सर.